नमस्कार, मी ओम सचिन कुलथे, सुरेश काका सराफ अँड सन्स मधून वर्षी आपण आपल्या सर्व ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त व लग्न सराईनिमित्त ऑफर ठेवलेली आहे। 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत आपण ऑफर ठेवलेली आहे व ऑफर 22 कॅरेट सोन्यावरील सर्व दागिन्यांवर आपण 25% गजबशीत अशी डिस्काउंट ठेवलेला आहे व या दिवाळीनिमित्त आपल्या दुकानाला शॉपला 11 वर्ष कंप्लीट झालेले आहेत व सर्व ग्राहकांनी येऊन सदिच्छा भेट द्यावी सुरेश काका सराफ अँड सन्स। या दिवाळीनिमित्त आपल्याकडे सर्व प्रकारचे डिझाईन, गंठण, मणिगंठण, हार वगैरे असे सगळे डिझाईन भरपूर उपलब्ध आहेत, तर सर्वांनी एकदा आवश्यक भेट द्यावी। अन्याय बी होतो आणि तहसीलदारकडे गेलं तर तहसीलदार वरून मला प्रेशर तहसीलदार ऐका की जर विखे साहेबांनी जर केलं तर साहेबांनी सांगितले काम चालू ठेवायला, नामदार साहेबांना पत्र टाकतो आम्ही एक दिवस असं उपाशी आता सर काय करतो आम्ही ती नामदार साहेब आल्याशी उठतच नाही, जाऊ द्या विखे साहेब आले ना पालकमंत्री, नंतर आम्ही जेवण करून उठू। साहेब तुम्ही काही सांगू नका आम्हाला, तुम्हाला काम चालू ठेवायचे ठेवा, आमची घरं पाडायची पाडा। आणि आमच्या 100% अन्याय घेऊ। राम शिंदे साहेबांनी तुमचं नाव आणि 70 आम्हाला काहीच नको, अहो आमची शेती रद्द तुम्ही पत्र दिलं काय रद्द केलं आम्हाला प्रस्ताव काय केला तुम्ही? एक मिनिट थांबा, तुम्ही ज्या दिवशी पत्र दिलं त्या दिवशीपासून आमच्यासाठी काय केलं तुम्ही? अधिकाऱ्यांचा नाही काढलं पत्र, दुसरा विषय काय केला तुम्ही? काम नाही बंद केलं, आम्ही काय मरायचे का नुसतं तिथं? तुम्ही ऐका की नामदार साहेब आल्याशी उठणारच नाही, ते प्रांत असू नाही तर मग तहसीलदार असू, नामदार साहेब जर इकडे आले ना विखे साहेब तरच आम्ही उठू। जाऊ दे तुम्ही काही चर्चा करू नका, सोडून द्या विषय, बघू आम्ही बरं का पत्रकार ती नामदार साहेबांना त्या दिवशी तुम्ही फोन करून आमचे काय कसली दखल घेतली साहेब सांगा ना। आम्ही खरंच विखे साहेबांना मानतो, विखे साहेबांनी आम्हाला जर मारायला ठरवलं ना तरी सुद्धा आम्ही ती मान्य करू। प्रश्न राजकीय नाही, 100% राजकीय, तुम्ही राजकीय आणला, तुम्ही राजकीय आणला नाही, कुठंच नाही, प्रशासकीय तुम्ही आता बोललो विखे साहेबांनी सांगितलं असं करू नका, त्यांना बदनाम करता का? शासनाला बदनाम करून तुम्ही काम करताय ना, मग तुमची कंपनी वेगळी आणि शासन वेगळे का? प्रशासनाचं निर्णय पैसे देऊन तुम्ही गेली आणि ही करताय तुम्ही नुसते दिशाभूल चालली, तसं नाही। शासन शेताच्या शेजारी आणि तुमच्या ब्लडच्या आवाजाने आमच्या पाणी फकायला लागलं त्या विहिरींचं। आमचं फक्त एक एवढंच म्हणणं आहे, तुमचं 1 नंबरचं पंप हाऊसचं काम नाही, 2 नंबरचं पंप हाऊसचं काम नाही, 3 नंबरच्या तुमचं इतका जोर काय? हे बघा, पूर्ण योजनेचे ऍट ए टाइम सगळीकडे कामं चालू आहेत, इव्हन कोंटेपळ पासून पार रामवाडी पर्यंत सगळीकडे कामं चालू आहेत। आमच्यासाठी तुम्ही आहेत ना, सगळ्या ठिकाणी आहेत, मग ती आमचंच पंप हाऊस इतके फास्ट का चाललंय? हे बघा, तुमचा पण पंप हाऊस का इतक्या लवकर नव्हतं चालू केला, आतापर्यंत संमती नव्हती मिळाली, संबंधित शेतकऱ्याकडून संमती मिळाली आणि त्या ठिकाणी काम करायला पंप हाऊसला हरकती आहेत का तुमच्या? पंप हाऊस नाही, जो भूधारक असतो त्याची हरकत नाहीये, आपल्याला हरकती आहेत का? तुम्ही बाकीच्यांची जी हरकत आहे की त्याच्यामध्ये समजा तुम्ही 62 नंबरची हरकत घेताय, तुमच्या ह्याच्यामध्ये कंपल्सरी करू नये, तुमच्या क्षेत्र अधिकृत करू नये, तुम्ही भूमिहीन होऊ नये, हे म्हणणे आम्ही ती पूर्ण टाळतो। 70 नंबरच्या गटामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही करतच नाही, आपल्याला म्हणजे रस्ता पाहिजे, त्या रस्त्यासाठी 62 नंबर आणि तो आपल्याला 12 मीटर टेक्निक दाखवलं तेवढाच लागेल। राहिला प्रश्न 70 नंबरचा गट। 70 नंबरचा गट हा आपण पर्याय अभ्यास करत होतो की 66-67 मध्ये जर पंप हाऊस नाही होऊ शकत तर 70 मध्ये करून पाहत होता, तर 70 मध्ये आपल्याला पुरेशी जागा मिळाली नाही, त्याला संबंधित शेतकऱ्याच्या विरोधामुळे आपण तो 70 नंबरचा गट पण टाळू शकतो। दोन्हीचे पत्र मी कार्यकारी अभियंत्याच्या साईननी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना साईन सादर होतो, त्यांच्या साक्षीनीच आपण त्यांच्या साईननीच आपण पत्र आज देऊ की 62 आणि 70च्या मतांचा जो कंपल्सरीचा प्रस्ताव आहे त्याला स्थगित किंवा रद्दच करा हा शब्दच वापरला आहे। ही माझी, ही मॅडमची आणि हे कार्यक्रम काय कोणतं याच्यामध्ये नाही, हे सगळे बरोबर आहे, याच्यामध्ये नो डाऊट की तुम्हाला तसं वाटत असेल याच्याबद्दलचा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार एटीएम कार्यालयाला आहे, त्यांनी आपल्याला त्याच्याबद्दल आम्हाला बोलू शकतात, पण याच्यामध्ये कशाबद्दल नाही प्रमाणपत्र असं दिलंय की जमीन अल्पभूधारक होत नाही, बरोबर। भूमिहीन केव्हा होणार? जर पूर्णचे पूर्ण आपण ऍक्विजिशन करत असून आपल्याला फक्त 12 मीटरचा पट्टा तिथं ऍक्विजिशन करायचा। एक मिनिट, पहिलं वाक्य नाही सांगतो ना, तसं नाही, 1 हेक्टर अधिग्रहणासाठी दिलाय नाही, तो कधी असतो ना तर आपण त्याच्यातलं कारण लिहित असतो।
बांधकाम आहे, आपण रस्ता आणि इतर रस्ता आणि इतर बांधकाम आहे, इतर बांधकाम प्रस्ताव. पुढं वाचा सरळ वाचा पुढं. आपण मुद्दाम मोगम आणि याची मोजणी झालेली नाही. मोजणी झाली असती ना तर तुम्ही म्हणू शकले असते. मोजणीच्या वेळेस साहेब तसं नसतं ना. मुद्दा आता ह्याची बी आता हे ऐका ना, शेत हे दुबार पीक घेत नाही, हे ह्याच विषया तुमच्याच आहे. हो आहे ना. आता जेवढी आम्हाला माहिती आता असते. तिथं तुम्ही आता सगळे चला बागायती 12 महिने. पण ठीक आहे ना, तुम्हाला जर त्याचा आक्षेप असेल ना, तुम्हाला मी तिन्ही साईडने डबल देतो की ह्यांच्याकडे बागायती शेत घेत आहेत. परंतु खोटा रिपोर्ट सादर केला तुम्ही मग तुम्ही ह्याच्यावर आक्षेप घ्या, ह्याच्यावर कारवाई करायची असेल तर ती कारवाई करा. प्रश्न असा असतो, हा मोगम प्रस्ताव असतो, त्याच्यामध्ये आम्हाला काही माहिती द्यावं लागतं, जेवढे आम्हाला माहिती. पण ह्याच्याबद्दलचं दुबार पीक घेतायत का नाही हे महसूल अधिकारी सर तुम्ही मोगम काही नसतं, काही नसतं. कोणत्याही शेतकरी तुम्हाला जर प्रमाणपत्र बदलून पाहिजे असेल तर मी प्रमाणपत्र बदलून पण देतो. दुबार पीक घेत नाही असं तुम्ही ऐकून घ्या ना. आता तुम्हाला वाटत असेल की तुमचं ह्या पत्र बदलून देण्याने तुमचा विषय सॉल्व्ह होत असेल तर हा प्रश्न मी प्रमाणपत्र प्रश्न हा आहे, तुम्ही सरकारी अधिकारी सरकारी पगार घेतायत आणि शेतकऱ्याची बाजू तुम्ही लावली पाहिजे. चुकीची बाजू दुबार पीक घेत नाहीत असा तुम्ही प्रमाणपत्र कसं नाही, द्यायचं? ह्याच्यात काहीच नुकसान होत आहे सांगतो. बरोबर आहे ना, दुबार पीक तुम्ही- घेत हे बघा. नाहीत असा प्रस्ताव कसा सादर केला पाहिजे? नाही, तुम्हाला जर असेल ना, मी तुम्ही म्हणलं तिथं लिहायला ना काय प्रस्ताव लिहायला पाहिजे? ऐका दुबार ना. पीक घेतायत का नाही आता आम्हाला माहिती दोन गोष्टी आहेत. एक तर प्रश्न आहे इथे आम्हाला दोन नाही, तुम्ही आता समजून घ्या. एक तर भेटली नाही हे आम्हाला. प्रमाणपत्र चुकीचं दिले म्हणून ह्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. हा मुद्दा आहे तुमचा. आणि हे प्रमाणपत्र खोटं असल्यास ते ह्याच्याबद्दल बोल. आता हे खोटं ठरवणारे कोण आहेत? पूर्ण तहसील कार्यालय, ते तहसीलदारांनाच अधिकार आहे की बाबा हे बागायत आहे, जिरायत आहे का नापीक आहे का येणे आहे. तहसीलदार साहेबांना बोलवा ना, साहेबांना बोला की. साहेबांना बोलवा. तहसीलदार साहेबांना बोलवा. नाही, आम्ही नाही ना बोलू शकत कोणाला. तुमच्या कालच्या पत्राचं परवाच्या पत्राचा तुम्ही म्हणजे आता ह्यांनी सांगितलं, विखे साहेबांनी सांगितलंय काम चालू ठेवायला, राम शिंदेनी सांगितलंय काम चालू ठेवायला. हा, ही शेतकऱ्याची बाजू करतात का? ही काय करतात राम शिंदे ती? हा, फक्त मतदानापुरती संपादन करण्यासाठी दुसरी जागा उपलब्ध नाही. मग शासनाने असं म्हणायचं सर की बाबा शासनानेच ही अक्वायर केलंय आणि शासन आमच्यावर अन्याय करते असं म्हणायचं. नाव सांगितलं, राम शिंदेनी सांगितलं काम चालू आमचा ठेवायला. कसलाही ही नाही. मला पण पण शासनाने ऐका असं ना, निर्णय घेतला की बाबा प्रांत साहेब मुळात काय झालंय? तहसीलदार नाही, आता तुमच्याकडे 62 नंबर मध्ये काय जावं लागतं ते तुमचं बरोबर आहे की 66-67 इथं कंपाऊंड बांधतो म्हणून आपल्याला 62 नंबर मध्ये आपण ॲक्विजिशनला दिले. तुमचा तो मूळ मुद्दा आहे की त्यामुळेच तुम्ही कंपाऊंड दुसरीकडे शिफ्ट करा, हा तुमचा मूळ मुद्दा आहे. पण झालं काय, आपल्याला पर्याय जमीन दुसरीकडे कुठेही मिळत नाही. नाही ऐका की पर्याय जमीन तेवढीच कशी भेटते तुम्हाला? मग असं नाही ना साहेब. शासनाच्या नियमाप्रमाणे कितीची जमीन आहे ना, शासनाची जमीन इकडे किती आहे? शासनाची जमीन कोणाला तर त्रास होणारच होतो. हा आपला आहे तो किती नंबरचा पंप हाऊस आहे? 3 नंबरचा आहे. 3 नंबरचा. ह्याच्या पाठीमागे किती पंप हाऊस आहेत? 2 आहेत. त्या दोनची काय परिस्थिती आता? एक चालू आहे, एकाचं भूसंपादनाची कारवाई चालू आहे. तिथं काय झालंय? तर त्या ठिकाणी ती देवस्थानची जमीन आहे आपली. हा. मग देवस्थानाच्या जमिनीला आपल्याला त्याची पुन्हा एक वेगळी प्रोसेस असते. धर्मदेव असतात. दुसऱ्याचं काय? पहिला म्हणजे सगळ्यात जवळ रामवाडी म्हणून तो एक कंपाऊंड चालू आहे. त्याचं काय झालंय काम? त्याचं आता शेवटचं स्लॅबवर स्टेजवर आहे. पूर्ण झालं नाही, तो काम चालूच आहे अजून. आणि पाईपलाईन आपली आता त्या ठिकाणी जवळपास एक 40% झाली फक्त. इथल्या पंप हाऊसला इतक्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. सगळी चौकशी कशी होऊन सगळ्या परवानग्या तुमचं रितसर झाल्याशिवाय तुम्ही इथलं काम चालू का ठेवता? इतका आग्रह काय तुम्हाला? नाही, असं हा नाही. पंप हाऊस 3 नंबरचा, 1 नंबरचा तुमचा अपूर्ण आहे, 2 नंबरचा अपूर्ण आहे, त्याची अजून जमीनच तुमच्या ताब्यात नाही. 3 नंबरवर इतका जीव काय आहे तुमचा? आजच माझा पूर्ण झाला पाहिजे. आपण आता 1 वर्षापासून तुम्ही येऊन 6 तारखेला उपोषण केलं, आम्ही सगळं उपोषण मांडलं. तुम्ही म्हणले 15 दिवस आम्ही अभ्यास करतो. 15 दिवस अभ्यास, आता तुम्हाला दुसरी जागा भेटली असती तर ती काय गेलं असतं? ह्या पंप हाऊस साठी इतकं आग्रही का आहेत तुम्ही? मागचे 2 पंप हाऊस बंद आहेत. असं करायचं शासनाला डासळायचे हे विषय सगळा शासनाला घेऊन पडायचे तुम्हाला, हे असं मला तर वाटतं. पत्रकारांची बातमी टाका की शासनाला घेऊन पडते ही आणि शासनच सांगतंय की आम्हाला आम्ही काय मोजित नाही तुम्हाला. असं बरोबर घ्या की बाबा शासन सांगतंय की गुले साहेब आहेत ना, ही सिंचन योजनेचे कोण आहेत अधिकारी आहेत ना, मग तेच सांगते की आम्हाला शासन सांगतंय, शासनाने सांगितलं. प्रश्न चालू आहे आपलं तिथं. आमच्या घरातली भांडी सुद्धा पडायला लागलेत आता. आणि आता त्यांना गेलं आता आम्हाला असं एक करावं लागेल बरं का साहेब. आता तुम्ही काही सांगू नका, आम्ही शासनाच्या विरोधात आपलं उपोषण करू. आपण त्याची नुकसान भरपाई ऐका ना, 50च्या एक शांततेने बोला. आपल्याला 62च्या अलीकडे 50 भवन पुन्हा अलीकडे पुन्हा कर्जतकडच्या साईडला
नाही, तुम्ही तिकडे पुढे करा. गुले साहेबांचं बरं का, गुले साहेबांचं एकच म्हणणं आहे की शासनच आम्हाला सांगतंय, गुले साहेबांचं काहीच म्हणणं नाही. शासनाने सांगितलं की आम्ही जागा बुद्ध आणि शासनाच्या विरोधात आम्ही, मग आमच्या विरोधात शासन आहे ही पुढारी लोक असंच नाही. तुमचा प्रस्ताव जो आहे ह्याच्यात लिहिलेले मग शिंदे साहेब असतील किंवा मग विखे साहेब असतील, आपल्या जिल्ह्यातले जे दोघं साहेब आहेत ना तीच आपल्याला सांगते देशमुख साहेब की या दोघांनी आम्हाला आदेश दिलाय चालू राहू. एक सेकंड वर बी काम बंद केलं का गुले साहेब तुम्ही? संपादनामुळे कुटुंब बाधित होत असतात असा प्रस्ताव तुम्ही सादर केला. कुटुंब त्या दिवशी फोन केला, सांगितलं होतं मशीन बाहेर काढतो आणि उलटे दुसऱ्या दिवशी दोघांनी काम चालू केलं. बरं का, तुम्ही शेतकरी आहेत ना, बरं का सर, ऐका ना, आमच्याला सर्व लोकांना 4, 2, 5 असं एकर जमीन जास्त काही जमीन आणि तुम्ही सांगा ना ह्या लोकांचं जर तुम्ही सर्वच बंद केला तर तुम्ही ही प्रस्ताव देताना तसं देत नाही की बाबा ह्यांना काही अडचण नाही, ह्यांना दुबार पीक नाही, सिंगल बारच पीक आहे. हे विषय तुम्ही लेताना शेतकऱ्याच्या विरोधात लेता, म्हणजे तुम्ही बरोबर शासनाला असं सांगता की शासन तुमचं नुकसान करते नाही असं सांगताय ना. तुम्ही विखे साहेबांचं नाव घेतलं, विखे साहेबांचं नाव घेतलं की विखे साहेबांनी सांगितलं की पूर्ण काम विखे साहेबांचं ऐका की विखे साहेबांनी ऐका साहेब आमच्यावर विखे साहेबांनी जर अन्याय केला ना आम्ही त्याला मरायला तयार आहेत. भूसंपादन देयकाची रकमेची तरतूद भूसंपादनासाठी प्रस्तावित मान्यता अंदाजपत्र तयार करण्यात आले. किती अंदाज झाला त्या जमिनीचा? 60, 66, 70 आणि 62 नंबरचा आहे. नाही, हे पूर्ण योजनेसाठी एक मोगम तरतूद असते भूसंपादन. असं नसतं सर, तुम्ही ऐका की मग मोगम तरतूद म्हणजे शासनाला घेऊन पडताय ना तुम्ही. 66, 70 आणि 62चा प्रस्ताव आहे हा. आणि तिथं तशी वेळ आहे की त्या जमिनीचे व्हॅल्युएशन अंदाजपत्र तयार केले. ते अंदाजपत्र किती? हे बघा, तरतूद असणे हा वेगळा विषय असतो आणि ह्याची किंमत तरतुदीचा नाही, समजून घ्या ना. प्रशासकीय अंदाजपत्रक करण्यात आलेली आहे. प्रोसेसमध्ये सांगतो आधी काय होतं. हा जरी प्रस्ताव दिला तर ह्याचं मूल्यांकनाची पूर्ण कारवाई SDM कार्यालयामार्फत होते. मग SDM कार्यालय ठरवतं ह्याचं मूल्यांकन किती द्यायचं आणि ती मूल्यांकनाची मागणी आम्हाला करतात. त्याची अंदाज आम्ही नाही काढू शकत. आम्ही कधीच ही फक्त कशासाठी असते की अंदाजपत्रक करण्यात आलेले आहेत. हे तरतूद ह्या शब्द ह्यासाठी असतो की बाबा उद्या चालून जर भूसंपादनाची कारवाई केली आणि जर ज्यांना भूसंपादन करायचं त्यांनी जर निधी जमा नाही केला तर मुळात तुमची रजिस्ट्री पण थांबते, शेतकऱ्यांना पण त्रास होतो आणि ती भूसंपादन कारवाई पूर्ण होत नाही. म्हणून आमच्याकडून काही बांधील करून घेत असतात SDM कार्यालय की तुम्हाला भूसंपादन कारवाई झाली, जी रक्कम ते कळवतील ती रक्कम तुम्ही भरण्यास सक्षम आहात का, त्यासाठीचं प्रमाणपत्र असतं ते. साहेब ऐका की मला तर असं वाटतं साहेब स्वतः शेतकऱ्याला फसवतो. मोदय साहेब काय असं तुम्हाला सांगत नाही की जाऊन त्या शेतकऱ्यावर अन्याय करा. साहेबांना सुद्धा माझी नम्र विनंती की आम्हाला भूमिहीन का करावं, हे तुम्ही एक पत्र द्या ना. भूमिहीन का करावं शासनाने असं एक तुम्हाला आम्ही साहेबांना नाही भूमिहीन होत नाही. भूमिहीन काय यांचा 18 गुंठ जागा आहे आम्हाला. तुमच्याकडे रस्ता जो आहे मग किती वेळ जागा आहे आम्हाला. मग हे अधिकार मी म्हणतो मग आम्हाला उठवलंच का? प्रांत साहेबांनी का उठवलं आम्हाला? नाही विखे साहेबांना माझी नम्रतेची विनंती. प्रांत साहेबांनी आमचा अन्यायच केलाय ना. आमच्याकडे पर्यायच नाही आता. सरपंच शेतकऱ्याला आहे ना नका का नसाल मग तुम्ही आमची घरं पाडा, आम्हाला उठून लावा डायरेक्ट. तुम्हाला पर्यायच नाही ना. तुम्ही ऐका की तुम्ही मागली देवस्थानची जागा घेतली 2 नंबर त्या पंप हाऊसला, तिथं पटरावाड्यात तुम्हाला शासनाची जागा आहे 200 एकर काय आहे 200 एकर जागा आहे शासनाची, जमत नाही तुम्हाला जागा. पण शेतकऱ्याला ऐका की सर, तुम्ही सुद्धा एक शेतकऱ्याचा विखे साहेब आहेत ना, ऐका की विखे साहेब सुद्धा शेतकरी माणूस आहे, शेतकऱ्याचा विचार करणारा माणूस आहे. ह्या विचाराला तुम्ही काय मान्यता दिली, काय मान्य केलं ते सांगा. तुम्ही हे लोक भाकरी खात नाहीत, दिवाळी नाही या लोकांना. जगण्याचा अधिकार देत नाहीत तुम्ही, काय अर्थ आहे? शासनाने एवढा विचार करायला पाहिजे ना. शेतकरी माणसं पूरग्रस्त पुरात वाहून गेल्यावर त्यांचा विचार करायचा. ज्यावेळेस अन्याय होतोय, अत्याचार होतोय त्यावेळेस काहीच विचार नाही करायचा. तुमच्या पाईपलाईन शासनाची म्हणजे अत्याचार झाला पाहिजे का शेतकऱ्याला? तुमचं काम चालू होण्यापासून ऐका ना, त्या आवाजाने आत्ताची डोकं दुखायची, माणसं मारायची बारी आली. तिथं 5000 हॉर्सपावरची मोटर इथं आता नुसतं एकच मशीन चालू आहे. भांडी पडायला लागल्यात भांडी.
हा, इथं तुम्ही वस्तीवर म्हणता उभा काय राहिलेला केलं, झोप तुम्हाला येणार भरपाई देऊ. रातभर. आणि एखादी डोक्यात ईट पडली झोपलेला असल्यावर कोण भरून देणार? तुम्ही माणसं मेले भरून देणार का? साहेब म्हणले की मी आमच्या बोरचं पाणी फाकलंय, 3 दिवस झालं पाणी आहे ना माझ्या बोरला. मग इथं पाणी मारलं तुमच्या रात ना दिवस ही चालू आहे, जनरेटर चालू आहे तिथं पाणी उपसायसाठी का? तर आमच्या वर कडल आहेत ना, मग काय करायचं? आता आम्ही कुणाचा मूत प्यायचा का परत पाणी गेल्या उन्हाळ्यात? हा, हे काय राम शिंदे करीन, इथे काय करीन? इथं तुमच्या पुढं इथे पैसे तुम्ही खोटच पत्र दिल्यावर राम शिंदे पैसे खोटं सांगितल्यावर काय करीन ती तरी? इथं आम्हाला सरळ सरळ खोटं सांगत तुम्ही असं नका करू, सगळे दिशाभूल चालू आहे इथं. नाही जाऊ द्या, आता साहेबांना बोलू नको हे विषय हा? थांबवा. एक तुम्ही विषय तिथं आग्रहच का? तुमचं दोन्ही प्रस्ताव रद्द अहो केल्यावर ती दिवशी तुमचा पार विषय मला solve मारायची धमकी आली आम्हाला पत्र लिहून द्या तुम्ही की तुमच्या रानातून पाईपलाईन आणि पंप हाऊस होणार नाही. एवढं पाईपलाईनचा विषय कसा आहे, पाईपलाईनला पर्याय मार्ग नाहीये. पाईपलाईन ह्या दोन्ही गटातून किती जाणार आहे. आम्हाला लिहून द्या तुम्ही. आम्ही तुम्ही मेला केलं तर आम्ही जबाबदार राहतो त्याला. ब्लास्टिंग फिस्टिंग ही बरं आता हे आमच्या कोणी म्हणलं ना, तुम्हाला सुट्टी नाही. मी एका मी ही तुम्हाला अधिकारी सांगितलं होतं की बाबा तुम्ही ते पंचनामा करून द्या, नाहीतर मी रात्री 2 वाजता आत्महत्या करतो काहीतरी पत्र रात्रभर मग तुम्ही ते कसली दखल घेतली नाही. ज्यावेळेस शासनाबरोबर येतंय त्यावेळेस तुम्ही शासनाबरोबर येता आणि शासनाला लाभाडीत काढताय. हे विषय तुमचा होतोय. तुम्ही जे बरोबर तुमची स्टीम येते ना कंपनीची, की कंपनीची येऊन तुम्ही बरोबर शासनाला लाभाडीत काढताय. म्हणजे नामदार असतील दोन्ही बी आपल्या जिल्ह्यातले नामदार आहेत, ह्यांना लाभाडीत काढतात. त्यांचे काय होईल? बदनामी होती, समाजात बदनामी होती ना. आम्ही विखे साहेबांचे, रामसाहेब साहेबांचे, शिंदे साहेबांचे कार्यकर्ते. आता तुम्ही सांगता त्यांनीच सांगितलंय, मग आमच्या अत्याचारच होतोय ना. ही साहेब बरोबर होतोय ना. जबाबदार कोण राहील इथं? आम्हाला माहित नाही, आम्ही काय गुन्हा दाखल करा. जबाबदार मी तिथं स्वतः गुन्हे दाखल करा. मी तर पंप हजूच का होऊन द्यायचा. एक मिनिट बरं का. मग ही शिंदे साहेबांनी सांगितलं घ्यायला मला मारायला, के साहेबांनी सांगितलं मला मारायला. हा, ऐका 2 मिनिट बरं का. हे विषय सांगितलं ह्या माणसाला गप कर म्हणून, किंवा मला डायरेक्ट हात पाय बांधेल आणि मला तिथे सोडून दिली. ही भाषा आहे. ऐका की ते गुन्हे दाखल करायला पाहिजे. आता आम्ही नाही काय करू. मी तुमचं बघा, ही कामाला जावं लागतं. पद्धत ऐका ना साहेब. मी आहे. मजुरी करणारी माणसं इथं ह्यांनी गुन्हा दाखल करायचं का त्यांचं भूसंपत्ती आम्ही रोज काढायचं. भाडे करायचं, काय ऐका करायचं? की, गाड्या करायला ऐका की. गाड्याचा धंदा आहे आमचा, दुसरा काय याचा धंदा नाही. 2 नंबर काहीच नाही यात. आणि मग ह्या ती- कोण अन्य तुम्ही करणार? सांगत आहे आता गुन्हा राम दाखल शिंदे करा. सुद्धा कुठं घरी जाणार? घरातून जन्माला आला का? जो कोणाच्या मोठा घरात माणूस याला आला? गोळी घालीन का गुन्हा दाखल करीत. नाही कुणी असेल ना असं नाही चालत साहेब. तुम्हाला संरक्षण आहे काय साहेब येऊन उभं त्याच्यामुळे नाही राहिलं? चाललंय. आमच्यासाठी नाही नाही नाही, आले. ही काय करायचं आम्ही? आमच्यासाठी नाही आले साहेब. आता हो का, तुमच्या तुम्ही व्हिडिओ कंपनीची बघितला टीम आहे. direct? तुमचा राग अति जवळ आहे अजिबात म्हणून चाललंय. नाही. विखे साहेबांना मी विनंती करतो, ही लोक तुमच्यासाठी आले तर उद्या बी तुमच्या बरोबर आणि आता ही नाही झालं ना. पोलीसची लोक पोलीसची लोक कशासाठी आले तर? ज्याचं क्षेत्र घेतले तुम्ही पोलिसाला पत्र दिलंय का आपल्या संरक्षणला? हा दिले ऐका ना, तुम्ही ज्या रानात करतायत त्याला तुम्ही झाडं लावले, कुक्कुटपालन केले, शेळीपालन केले, ह्याची तुम्हाला आम्ही 10 अर्ज केले. त्याचं एकाच उत्तर आम्हाला काही सांगा. पूर्ण सावंत मॅडमकडे ह्याचे स्वतंत्र त्यांनी मूल्यांकनमध्ये काय जे गफलत झाली असेल, अनियमितता झाली असेल, त्यांनी स्वतंत्र त्यांची कारवाई ते सावंत मॅडम करतात. काय केली पत्र त्यांनी? हे बघा त्यांच्याबद्दल मी नाही काय सांगू शकत, कारण एसडीएम कार्यालयामध्ये मूल्यांकन आम्ही जे उपोषणाचं पत्र दिलेलं आहे ना, उपजिल्हाधिकाऱ्याला दिले, त्यांना पण दिले. तहसीलला दिले, पोलीस स्टेशन दिले, तालुका कृषी अधिकारी दिले, महसूल दिले, सगळ्यांना. कार्यकाऱ्या पण त्यांच्या वतीनं आलो. त्यांच्या वतीने आला तर त्यांच्या वतीने तुम्हाला एकच म्हणणं, हे प्रस्ताव तुम्ही सादर केलाय, ह्याच्या खोट्या साह्या तुम्ही का केला? ह्या ओरिजिनल साईन आहेत, कोणीच खोट्या साईन केलेल्या नाही. डुप्लिकेट पंचनामा काय केला? हे तुम्ही देताय, दुबार पीक होत नाही. तुम्ही आता शेतात तुम्ही किती वेळेस गेले तिथे प्लॉटला? हे बघा जेवढी आम्हाला माहिती तुम्ही कळाली, प्लॉटला गेलात का नाही? जेवढी माहिती माझं कळाली, ऐका. शेतकऱ्याला विचारायचं ना. शेतकऱ्यांना तुम्ही परस्पर विचारलं गेले का नाही? 65 नंबर तुम्ही बघितलं का क्षेत्र? हो बघितलं. त्यात भाजीपाला आता शेत आहेत का नाही? बाग आहे 12 महिने का? 12 महिने याचं पीक असते. मूल्यांकनाच्या वेळेस कोणाकडे माझं म्हणणं फक्त तुम्ही आहे, याचा अर्थ तुम्ही इथं एकच दुबार पीक करताय, घेत बरं नाही. का? याच्या म्हणा- दोन मिनिटं. दुबार पीक घेत नसल्याचं प्रमाणपत्र तुमच्या तिघांच्या सही. दुबार पीक म्हणजे काय? एक पीक घेतल्यानंतर दुसरं पीक. तुम्ही आता रोज जात आहेत, 6 महिने जात प्रमाणपत्र आहेत. आम्ही चेंज करून चेंज देतो. करून काय केलं? तुम्ही काय चेंज करून देतात? सगळं चेंज करून देतात. आणि ती दिवशीच मला मारून टाकलं असतं तर काय चेंज करून दिलं असतं? माझ्या बायकोला दुसरा नवरा करून दिला असता का तुम्ही? हे बघा तसा विषय तुम्हाला हा मारण्यात प्रस्ताव आला. हा जो प्रमाणपत्र आहे, तुम्ही खोटं तयार सादर केलं. कोणाच्या सांगण्यावरून केलं? ही सगळी खोटी प्रमाणपत्र सादर करून प्रस्ताव मंजूर केला तुम्ही साहेब साहेब. तिथं बाग आहेत का नाही एवढं तुम्ही सांगा. तुम्ही बघितलं काही आणि दुबार पीक होतं का नाही? तुम्ही ह्या शेतकऱ्यांना चौकशी केली का? आणि हो का, हो साहेब. आणि ही काय मिटलं नाही ना. राम शिंदे ही दुबार पिकाचं तुम्ही प्रमाणपत्र 2 मिनिट थांबा. एस आय तुम्ही केलं की कोणी पाहिलं दुबार पीक होतं का नाही? शेतकऱ्यांना विचारलं, तुम्ही डोळ्याने पाहिलं, कोणी सांगितलं तुम्हाला? तू 7 चेक केलं होतं.
त्यावर आहे का दुबारपीठचं? बागायती नव्हतं सर. नाही ना. सातबारा एकदा एक मिनिट. काढून काय ते माझंच काढायला पाहिजे होतं प्रस्ताव. नाही आणि प्रस्ताव हा जरी असेल ना तर ती पूर्ण मूल्यांकन कारवाई कोणी करायची? ऐका ना, ही कारवाई झाल्यावर आज उपोषण मिटेल का? कोणती कारवाई नाही सर तुम्ही बरं का उपोषण काही मिटत नाही. मॅडम तुम्ही ना शेतकऱ्यांच्या विरोधात पत्र देत आहे. आम्ही पण पाऊस कॅन्सल उठत नाही. हॅलो, मग तो विषय आणि हे आज बदलून देतो तुम्हाला. आमच्या घरात एखादी वीट पडली तर माझं म्हातारं मरण. हा, याचं काही कोण जबाबदारी येणार आहे? तुमचं ब्लास्ट चालू आहे, आमच्या बोरचं 3 दिवस पाणी येणार झालं, काय झालं, काय करायचं मग त्या गोष्टीचं? आणि उंच्यालाच असं तुमच्या बरं असं बांधून चंडून झालं, उंच्यालाच मला ह्या गाड्याने मारून टाकलं, मी काय करायचं? माझ्या बायको पोरांनी काय करायचं? कोण जबाबदार राहणार? तुम्ही राहणार का राम शिंदे राहणार? काही बंदच नाही झालं, सकाळ संध्याकाळ काम चालू केलं दुपटीने. तुम्ही म्हणजे विषय जे मांडताना ऐका तुम्हाला 100% कसं म्हणायचं हिंदू पक्षाचा ताकद आहे आणि त्यावरून तुम्ही सत्ताधारीला बदनाम करता. एवढं मला फक्त सांगायचे. गुले साहेबांचा विषय असेल, मॅडमचा असेल. मॅडम तुमचं काय आडनाव आहे? तुमचं 1 नंबर पाटील आणि कोणती कंपनी? 2 नंबरचं पंप हाऊस सगळं रँकिंग लागलं असतं तुम्ही आमचं करू शकता. नाही कंपनी असं काय तुमची कंपनी काम करणारी कंपनी सांगा ना नाव तिचं. काय कंपनी नाव आहे? कंपनीचं नाव कंपनीचं काय? ठेकेदार कोण आहे? ती नाही का माणूस त्याला कोणी? तुम्हाला माहितीच आहे की सगळं. अहो आम्हाला काय माहिती? तुम्हाला कळत नाही का? मग आम्हाला चुकीचं, आम्ही शेतकरी म्हणून आम्हाला सांगता का चुकीचं काय? साहेबांशी बोला. हा? काय? साहेबांशी बोला. नाही तसं नाही. साहेबांशी बोला. माझ्याशी बोला. आले तर आमचं उपोषण सोडते, नाही तर आमच्या अत्याचार अन्याय होईल तेवढं आम्ही सहन करू. जाऊ दे. नाही आपण इथंच मरू. हा जाऊ दे. काय आमचं नाही आले तर मग तुम्ही काय केलं साहेब सांगा ना. महिन्यात काय केलं आमच्यासाठी? ते अधिग्रहण काढलं नाही. ऐका का, काहीच सांगू नका. अधिग्रहण काढलं नाही. तुम्ही काम 1 सेकंदवर बी बंद केलं का? काम नाही बंद केलेलं, तुमचा ऐकायला वेळ नाही. चालू केलं होतं. तुमच्या ऐकण्यात अजिबात मला अर्थ वाटत नाही. पण आपण ज्या ज्या टप्प्याला काही सांगू नका साहेब, पण करा. तुम्ही बोलूच नका, यांचं ऐकू नका आणि यांची बातमी टाकू नका. एक वेळेस सांगा, ही जी कंपनी विखे साहेबांच्या विरोधात जाऊन विखे साहेबांना बदनाम करण्याचं काम चालू जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात, एवढी बातमी टाका. त्यांची जी कोणती कंपनी आहे आणि शिंदे साहेबांचे बी वारंवार सांगत हा, मग शिंदे साहेब सांगतात का शिंदे गरज असू द्या की मग ते सरकार आमचा अत्याचारच करते ना. विखे साहेब पालकमंत्री आहेत ना, ते आमचा अत्याचार करतात. अहो न्याय देणारे असतील नेते, अत्याचार करणार नसते आणि ती न्याय देणार गरीब आतापर्यंत अत्याचार केला नाही. अहो तुम्ही हेलिकॉप्टरनी ह्यांनी माणसं ओढून गाडी त्या पाण्यात घुसलेली ना, आम्ही हाय जिद्दी त्या मारायला गेला तुम्ही. हा, ही पुढारी म्हणावं होय. नाही जाऊ आता पुढाऱ्याचा विषय. नुसतं हिडिओ काढाय पुरता का? आता आमचा हिडिओच निघणार नाही ना, मिली ही. साहेबांचा जाऊ द्या विषय, साहेबांना सोडून. साहेब बरं का मॅडम तुम्ही थांबा, आमचा विषय चालू राहील. काही नाही पत्राची तुमची पत्र नको काहीच नको आम्हाला. राहू दे, तुमचं पत्रच नको सर. ते प्रांत जर आले तर ऐका की प्रांत आले तहसील आले तर आम्हाला ते आमच्या स्थानिक लेवलला आम्हाला बोलतील, आम्ही त्यांच्या नंतर उठू. तुमच्या पत्राला आम्हाला तुम्ही काडीची किंमत दिली नाही. एवढी काडीची किंमत दिली का? पर्याय तुम्ही सांगितलं काय लिहिलेलं पर्याय अभ्यासचा दुसरा होता ना. आपण काम तुम्ही सेकंदात बंद करतो म्हटलं. उलट डबल गतीने काम चालू केलं. उलट सगळ्यांना एक्सप्लेन पण केलं कोणीच ऍक्सेप्ट केलं नाही. तुम्ही तरी काय करणार? मग आम्ही बी ऍक्सेप्ट करीत नाही. काय तुमचा ग्रुप काय होईल सांगा ना. याच्यात सगळ्यात मोठा जो बिगर बल्ला आहे ना, ते गुगे साहेब हे आता साहेब नवीन आलेले त्याच्यात. मी म्हणतो नवीन येऊन आता जुने येऊ. पाटील मॅडम हे पहिल्या दिवशी मला महिन्यापूर्वी ह्या साहेबांनी पत्र दिलं. 8 महिने 10 महिने झाला आपण तुम्हाला विरोध करतो त्या गोष्टी सगळ्या. तरी तुमचं 1 नंबर आणि 2 नंबर पंप हाऊसचं काम न पूर्ण करता तुम्ही 3 नंबरवर चाललंय का? जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत काम बंद ठेवा आणि नंतर बोला ना तुम्ही काय झोपून आहेत तिथून. ऐका की त्यांचं जे काम आहे ना बरं का, कंपनी तुमची ऐका, कंपनी आमच्या मोदयांना बदनाम करते जिल्ह्यात. एवढंच काम आमचं आम्हाला कळतंय. मोदयांनी आम्हाला सांगितलं ही तुमच्यावर बुलडोजर घालतो, आम्ही मान्य करू. फक्त कंपनीने आमच्यावर अत्याचार करते तर तुम्ही मंत्र्यांच्या नावाखाली काम चालू करताय दोन्ही बी. आमचे जिल्ह्यात तहसीलदार बी साहेब तीच सांग. मग वरून आम्हाला प्रेशर आहे, वरून आम्हाला प्रेशर आहे. आता आम्ही आमच्यावर कोणाचा प्रेशरच नाही. आमच्यावर प्रेशर येतो आता तुला नदीला नेऊन टाकील, एवढाच प्रेशर आहे आमच्यावर. हा तुम्हाला शेवट आता काय होतंय? तुम्हाला आता काय होतंय स्थानिक माणूस आहे ह्याच्यावर दावतोय तो.
नाही होऊ शकतात. नाही होतच म्हणून होऊ शकतं ना, तुमच्या समोर झालं त्या दिवशी, तुमच्या समोर यांच्यावर जाऊन आलते आणते का नाही तुमच्या समोर आलते का नाही? तुम्ही सांगा. उपोषण करत्यांवर जाऊन आले का नाही? मुळात त्यांना आपण पहिलं बाहेर काढा म्हणून सांगितलं होतं. म्हणजे आता चालणार इथं बसलं तरी शासनाला तरी आणा येते. ही घरी गेलं तर काय हो साहेबांचा विषय नाही, साहेबांना बोलू मी नका. तुम्हाला अर्धा तास नाही ऐका की, पत्रातून तुमचा विषय आता काय हो, काय म्हणणं आहे त्यांचं? मंत्री महोदय ऐका की, ज्यावेळेस ती मंत्री महोदय येते ना त्या विषयात आम्ही उपोषण सोडू, एवढं राहून देऊ यांचं. ऐका की